नमस्कार शेतकरी मित्रांनो। आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली की आज त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची केवायसी केली होती अशा 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये आज रोजी वितरित केले आहेत। आणि ही त्यांनी हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। म्हणजे आता शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचे आता कर्ज नील झाले त्यांना परत एकदा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजे त्यांना आता नवीन पीक कर्ज घेता येईल। आणि जे काही अजून कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी अजून केवायसी केलेली नाही, म्हणजे आधार प्रमाणीकरण अजून काही कारणास्तव त्यांचे राहिलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी आता जसे जसे ते केवायसी करतील, आधार प्रमाणीकरण करतील, तसे तसे त्यांच्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील अशी सिस्टीम त्यांनी केली आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जो काही सरकारवर आरोप केला होता की जे काही ओटीएस अंतर्गत वन टाइम सेटलमेंट अंतर्गत जे काही लाभ घेणारे शेतकरी आहेत त्यांच्या सिबिल स्कोअरला धक्का लागेल किंवा सिबिल स्कोअर डाऊन होईल, परंतु आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या सिबिलला धक्का लागणार नाही किंवा सिबिल स्कोअर डाऊन होणार नाही। आणि जो काही एखादा मयत शेतकरी असेल आणि त्याच्या या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असेल तर त्याला कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार, तर यासाठी त्या कर्जदार शेतकऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, त्याचे आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि जो काही वारस आहे त्या वारसाचे आधार कार्ड आणि पासबुक हे एवढं घेऊन आपल्या सरकार सेवा केंद्रावर जायचं आणि त्या ठिकाणी त्या वारसाच्या नावावर या कर्जमाफीचा लाभ घेता येईल। किंवा एकापेक्षा जर जास्त वारस असतील 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर म्हणजे बॉन्डवर असे एकाच वारसाच्या नावावर लाभ घेण्याकरिता संमतीपत्र बनवायचे किंवा जेवढे काही वारस असतील त्या सर्वांच्या नावावर या कर्जमाफीचा लाभ घेता येईल। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।